पहा रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन्ट. तुम्हाला काही फळ्यावर सुद्धा मी शिकवलं होतं, तरीसुद्धा एकदा पुस्तकामधलं तुम्हाला ह्या गोष्टी मी क्लिअर करतो. आता की अगोदर तुम्हाला एक क्वेश्चन दोन तर मी क्लिअरच केले होते. रिप्रोडक्शन इज द प्रोसेस ऑफ यंग वन लाईक पॅरेंट. कोणताही रिप्रोडक्शन होण्यासाठी किंवा कोणताही प्रजनन तयार होण्यासाठी प्रँटची गरज असते. Reproduction is essential process as it lead to its continuous to species. रिप्रोडक्शन होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि ही प्रोसेस प्रत्येक पेशी कंटिन्युअसली सतत घेत राहते. ॲज वेल ॲज द मेन ऑफ मेंटेन इन द कंटिन्युअस ऑफ लाईफ. रिप्रोडक्शनमुळं प्रजननमुळं आपली जी लाईफ आहे ती लाईफ काय राहते, मेंटेन राहते. इच ऑर्गॅनिझम, प्रत्येक ऑर्गॅनिझम म्हणजे प्रत्येक सजीव हॅज इट ऑन पर्टिक्युलरली मेथड इज रिप्रोडक्शन. प्रत्येक सजीवाची जी प्रजननाची मेथड आहे ती वेगवेगळी आहे, सारखी नाही. प्लॅन्टचं रिप्रोडक्शन वेगळ्या पद्धतीचं होतं, ॲनिमलचं रिप्रोडक्शन वेगळ्या पद्धतीचं होतं. डबल तुम्ही ॲनिमलमध्ये आली तर मानवाचं वेगळं होतं. आता समजा आपण ह्युमन बिईंग म्हणलं तर प्रजननाची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे किंवा कशा पद्धतीचं प्रजनन होतं. किंवा डॉगमध्ये पाहिलं तर प्रजनन वेगळं होतं, प्लॅन्टमध्ये पाहिलं तर प्रजनन वेगळं होतं. म्हणजे प्रत्येकाचं प्रजनन करण्याची मेथड वेगवेगळी आहे, पद्धत वेगवेगळी आहे. ॲज दिस मेथड इज जनरली फॉल इंटू टू कॅटेगरी. जनरली हे दोन कॅटेगरीमध्ये रिप्रोडक्शन डिव्हाइड केलेलं आहे. आता कोणत्या अशा दोन कॅटेगरी आहे, एक जी आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरी आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता पहिले आपल्याला पाहायचं असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन डू नॉट इन्व्हॉल्व इन फ्युजन. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्युजन हे इन्व्हॉल्व नाही. फ्युजन म्हणजे जोडणे ऑफ टू कंपॅरेबल गॅमेट. म्हणजे याच्यामध्ये टू कंपॅरेबल गॅमेट और सेक्स सेल. इट इज द प्रोसेस इज रिझल्टिंग इन द प्रोडक्शन इज जनरली इज आयडेंटिकल प्रोजेनी. त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्युजन नाही, म्हणजे दोन गॅमेट नाही किंवा सेक्स सेल त्याच्यामध्ये नाही. असेक्शुअलमध्ये फिक्स पॉईंट लक्षात ठेवायचं, फ्युजन नाही, गॅमेट नाही. गॅमेट दोन प्रकारचे असतात, एक मेल गॅमेट आणि दुसरा फिमेल गॅमेट. पुन्हा दुसरी गोष्ट सेक्स सेल त्याच्यामध्ये अवेलेबल नाही. आता त्याच्यानंतर इट इज द प्रोसेस इज रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ जनरली आयडेंटिकल प्रोजेनी. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये प्रोजेनी ही आयडेंटिकल असते, म्हणजे आपल्याला माहिती असते. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे कशा पद्धतीचं रिप्रोडक्शन तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही आता रोजचं झाड आहे, गुलाबाचं झाड आहे. गुलाबाचं झाड काय करता तुम्ही, फांदी तोडता आणि लावता, म्हणजे याच्यामध्ये आयडेंटिकल प्रोजेनी आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये सेक्स सेल नाही, त्याच्यामध्ये गॅमेट नाही, फ्युजन नाही. फॉर सिंगल ऑर्गॅनिझम इनहेरिटन्स द जीन. जीन मीन्स काय, पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA ऑफ द पॅरेंट सच मॉर्फॉलॉजिकल. आता कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये राहणार आहे, याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल, जेनेटिकल ह्या गोष्टी आयडेंटिकल राहणार आहे, ओळखीच्या राहणार आहे. इंडिव्हिज्युअली आर कॉडेज क्लोन. यालाच आपण काय म्हणलो, क्लोन. क्लोन म्हणजे काय, जोडणे. ऑर्गॅनिझम चॉईस टू रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय डिफरंट मूड्स ऑफ वे. डिफरन्स मूड ऑफ वे. आता पहा असेक्शुअलीचे कोणकोणते मेथड दिलेले आहे. आता पहिली जी मेथड आहे फ्रॅगमेंटेशन, समजून घेणं आपल्याला. बडिंग समजून घेणं, स्पोर फॉर्मेशन. तीन पद्धतीचं असेक्शुअली रिप्रोडक्शन होतं जनरल. कोणतं फ्रॅगमेंटेशन, बडिंग आणि स्पोर ऑफ फॉर्मेशन. आता पहिलं पहा फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इनटू
fragment due to one or the other region. वन or the other region. आता याचं एक्झाम्पल काय दिलं? एक्झाम्पल इज स्पायरोगेरा. एक्झाम्पल कोणत्याचं? स्पायरोगेरा. दिस फ्रॅगमेंट ग्रो इंटू न्यू अँड इंडिव्हिज्युअली. म्हणजे आता ही एक झाली मदर सेल. या मदर सेलपासून काय झालं? डबल एक सेल तयार झाली, डबल एक दुसरी सेल तयार झाली, एक डबल तिसरी तयार झाली. म्हणजे मदर सेलपासून काय झालं? चेन ऑफ बर्ड. अशा पद्धतीचे काय झालं? चेन ऑफ बर्ड. बडिंग इन ईस्ट. बडिंग इन ईस्ट, बरोबर आहे. ईस्ट सेल. असेक्शुअली रिप्रोडक्शन. आता पहा बडिंग. व्हॉट इज मीन बाय बडिंग? बडिंग म्हणजे काय आहे समजून घेणे आपल्याला. बडिंग इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअली रिप्रोडक्शनमध्ये. आता पहा फ्रॅगमेंटेशनमध्ये काय आहे? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, हे लक्षात घ्या. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. बडिंगमध्ये काय आहे? बडिंगमध्ये काय कॉमन आहे परंतु युनिसेल्युलर आहे. दोन्हीमधला फरक. आता काय? इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ सेक्शुअली रिप्रोडक्शन इन द युनिसेल्युलर ईस्ट. युजली इट टेक प्लेस इज ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. जर याला फेवरेबल कंडिशन झाली त्यावेळेस हा ॲटोमॅटिकली काय तयार होत जातो? ग्रोथ होतो. बाय प्रोडक्शन इज वन ऑर मोर आउटर ग्रोथ बट. याचे बाहेरून बट काय होणार आहे? ग्रोथ होणार आहे. दिस बट ऑन सेपरेशन इन डेव्हलप into a new and identical. आता स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय? स्पोर फॉर्मेशन हे बघा अशा पद्धतीचे काय होतं? झूस्पोर फॉर्मेशन. What is mean by spore formation? Spore formation, that role of chemodominance. Asexual reproduction occurs in flagellus, motiles, zoospore, which can be growing independently into is new. आता बघा याचं काय आहे? पॅरेंट सेल आहे. पॅरेंट सेलपासून कशा पद्धतीचे स्पोर फॉर्मेशन बाहेर आले बघा. ही एक झाली पॅरेंट सेल. पॅरेंट सेल म्हणजे डेव्हलप होणार. पॅरेंट सेलमधून डेव्हलप झाल्यानंतर अशा पद्धतीचं एक एक काय तयार होणार. याच्यापासून डबल मदर सेलसुद्धा काय होणार आहे? तयार होणार आहे. झूस्पोर. अदर मेथड्स ऑफ असेक्शुअली रिप्रोडक्शन इन्क्लूड बायनरी फिशन विच ऑकर्स इज अमिबा नावाचा एक तुम्ही पेशी पाहिला असेल नाही का. त्याच्यानंतर बहुपेशी आहे. पॅरामेसिन युनिसेल्युलर आहे, एक सेलपासून तयार होतो. कॅन्डिडा फॉर्मेशन इन अ पेनिसिलिन. बरोबर. कॅन्डिडा फॉर्मेशन म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो? बुरशी. बरोबर आहे. बुरशीपासून सुद्धा आपण पेनिसिलिन नावाचं तयार करतो. अँड जर्म सेल फॉर्मेशन. आता डबल एक तुम्हाला नवीन पॉईंट आहे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. प्लांट प्रोड्यूस असेक्शुअली टुगेदर व्हेजिटेटिव्ह पार्ट. हेन्स द न्यू प्लांट फ्रॉम जेनेटिकली आयडेंटिकल पॅरेंट. आता न्यू प्लांट फॉर्मेशनमध्ये तुम्हाला जेनेटिकली कॅरेक्टर आयडेंटिफाय असणारा प्लांट मिळतो. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट मिळतो. आता पहा these are also few method which could not occurs in naturally in plant. Agriculture and horticulture, दोन टाइप्स. ॲग्रिकल्चरी अँड हॉर्टिकल्चरी. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन in words multiple fresh stock of plant artificially method are used to propagate desired varieties occurs to human requirement the various method of the following. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कोणकोणत्या मेथड आहे? आता पहा कटिंग म्हणजे काटून, त्याच्यानंतर ग्राफ्टिंग
बरोबर, म्हणजे त्याला बांधून. आणि तिसरी कोणती आहे, टिश्यू. फिश डॉक्टर ठेवायचं. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या कोणकोणत्या फॉलोइंग मेथड आहे. पहिली जी मेथड आहे कटिंग म्हणजे कट करणे. दुसरी जी मेथड आहे ग्राफ्ट करणे. तिसरी जी मेथड आहे टिश्यू कल्चर. आता पहिली मेथड आता पाहू. द स्मॉल पीस ऑफ एनी व्हिजिटेटिव्ह पार्ट. एकदम बारीक तुम्हाला काय घ्यायचा, पार्ट घ्यायचा प्लॅन्टचा. जसं की कॉमन आपण त्याच्यामध्ये स्टेम घेतो किंवा बर्ड घेतो. बर्ड म्हणजे वन ऑर मोर बर्ड म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त त्याला बर्ड येणारा म्हणजे कोंब येणारा प्लॅन्ट घेणं आहे. फॉर द प्रोपोगेट स्टेम कटिंग. तुम्हाला अगोदरच म्हणलं मी, स्टेम कटून रोज अशा पद्धतीचं कट करून तुम्हाला काय या गोष्टी काय घेणं आहे. म्हणजे 3 गोष्टी तुम्हाला समजून घेणं आहे. कटिंग, ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर्स. कटिंग, ग्राफ्टिंग अँड टिश्यू कल्चर. आता ग्राफ्टिंग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू आणि टिश्यू कल्चर उद्याच्या लेक्चर पाहू. म्हणजे 3 गोष्टी तुम्हाला समजल्या, कटिंग, ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर. ग्राफ्टिंग आपल्याला समजून घेणं आहे आणि टिश्यू कल्चरसुद्धा काय आहे समजून